वळूयात पुढच्या बातमीकडे। लखनौ न्यायालयात लष्कराबद्दलच्या आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना खडसावले। तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, संसदेत प्रश्न उपस्थित करण्याऐवजी तुम्ही सोशल मीडियावर का बोलता, असा सवाल राहुल गांधींना केलाय। तर चीनने 2000 किलोमीटर जमिनीवरती कब्जा केलेला आहे हे तुम्हाला कसं कळलं? जेव्हा सीमेवरती तणावाची परिस्थिती असते तेव्हा कोणताही खरा भारतीय असं बोलणार नाही, अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना समज दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना काही सवाल केलेत। तुम्हाला कसं कळलं की चीनने 2000 वर्ग किलोमीटरची जमीन बळकावली आहे? तुम्ही जर खरे भारतीय असाल तर अशी वक्तव्य करणार नाही। काय पुरावे आहेत राहुल गांधींकडे? जर सीमेबद्दल असा वाद होत असेल तेव्हा तुम्ही असं वक्तव्य कसं करू शकता? तुम्ही संसदेत सीमा वादाबाबत प्रश्न का विचारत नाही, सोशल मीडियावर का विचारता, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केलाय। Well, with due respect to the honorable judges of the Supreme Court, they do not decide who a true Indian is, and it is the job of the opposition leader, it is his duty to ask questions to challenge the government. And my brother would never say anything against the army. He holds the army in the highest respect. So it is a misinterpretation of it. अरुणाचल प्रदेश में कितने गांव के नाम बदले गए, तो क्या हम बदले गया वहां पे जाके? ऐसा है कि मुझे मालूम नहीं सर्वोच्च न्यायालय क्या है, मैं उसमें सर्वोच्च न्यायालय के ऊपर टिप्पणी नहीं करना चाहूंगा। लेकिन गलवान वैली में जो हुआ कि नहीं हुआ, उसकी जांच सुप्रीम कोर्ट नहीं करनी चाहिए। हमको क्यों कहते कि तुम पुख्ता सबूत दो? अरे तो आप सबूत ढूंढिए ना, आप सरकार से पूछिए कि सवाल तुमसे पूछे गए, तुम सरकार हो, तुम जवाब दो। आपण जर 1962 नंतरच्या युद्ध झालं चीनचं, त्याच्यानंतरची जर अटलजींपासून सगळ्यांची भाषणं पाहिली तर तेव्हाही तिबेटपासून ते अक्साई चीनपर्यंत चीनने जो अतिक्रमण केलं होतं त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले आहेत विरोधी पक्षनेत्यांनी तेव्हाच्या, आणि नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे आणि आताही सध्याचे राज्यकर्ते करतात। राहुलजींनी किंवा राहुल गांधीजींनी चीन संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला आम्ही सगळे करतो आहे, त्याच्यामध्ये काही चुकतंय असं मला वाटत नाही। हा संपूर्ण देशाच्या मनातला प्रश्न आहे। सर, 5